नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन. मी नंदादीप नेत्रालय येथे नेत्रतज्ञ म्हणून काम करतो. तर आपल्याला माहिती आहे की काही लोकांना जन्मजात किंवा वय वाढेल तसा डोळ्यामध्ये तिरळेपणा येतो आणि तिरळेपणाचं एक वैशिष्ट्य असं आहे की बऱ्याचदा तो समोरच्या माणसाला लगेच उठून दिसतो, कारण आपल्याला जनरली लोकांमध्ये दोन्ही डोळे सरळ असण्याची बघण्याची सवय असते. त्यामुळे एखाद्याचा डोळा जर बाहेर जात असेल किंवा आत जात असेल तर तो लगेच आपल्याला लक्षात येतो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा तिरळेपणा ठीक करणं हे शक्य असतं आणि त्याच्यासाठी प्रामुख्याने 2-3 प्रकारचे उपचार पद्धती उपलब्ध असतात त्याच्या कारणानुसार. तर एक लहान वयात जो तिरळेपणा येतो त्याचं कारण काही वेळा डोळ्याला असलेला चष्म्याचा नंबर असू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा आम्ही काय करतो की डोळ्याला काही नंबर आहे का हे व्यवस्थित चेक करतो. काही वेळा डोळ्यामध्ये डोळ्याचे स्नायू रिलॅक्स करायचं औषध घालून आम्ही नंबर चेक करतो आणि मग एक्झॅक्टली आपल्याला कळलं की नंबर आहे की नाही, त्यानुसार त्या व्यक्तीला किंवा त्या मुलाला मुलीला चष्मा देतो आणि त्यानंतर आम्ही पाहतो की ह्याच्यामुळे कितपत तिरळेपणा ठीक होतो आहे. जर यांना तिरळेपणा पूर्ण ठीक होत असेल तर बऱ्याचदा ह्याच्यामध्ये कुठल्याही ऑपरेशनची गरज लागत नाही. काही वेळा स्नायूंच्या विकनेसमुळं सुद्धा तिरळेपणा होऊ शकतो, तर त्याला काही स्पेसिफिक एक्झरसाइज असतात, तर त्याची आम्ही तपासणी करून ते देतो आणि त्याच्यामुळे सुद्धा काही वेळा तिरळेपणा नियंत्रणात आणू शकतो आपण. पण काही व्यक्तींना मात्र या दोन्हीचाही तसा फायदा होत नाही किंवा ह्या दोन्हीच्या ट्रीटमेंटनंतरसुद्धा तिरळेपणा राहिलेला असतो. तर अशावेळी त्याला आम्ही ऑपरेशन सजेस्ट करतो.